गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या आठवड्यात आपण 13व्या अध्यायातला 14वा श्लोक बघितला होता आणि त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या बघितल्या होत्या. तर आज आपण आता वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम द श्लोक जस्ट आफ्टर दॅट. लेट मी शेअर द स्क्रीन. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ आपले जे प्रभुपाद आहेत त्यांची कॉमेंट्री जी आहे किंवा त्यांचं ट्रान्सलेशन आहे तिथपासून सुरुवात करू आपण. सो हिअर इट इज. सर्वेंद्रियगुणाभासं सर्वेंद्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. याचा अर्थ काय आहे की द सुपर सोल इज द ओरिजिनल सोर्स ऑफ ऑल सेन्सेस. तर इथे जे सुपर सोल म्हणतायत ना प्रभुपाद, आपण त्याला अद्वैताच्या भाषेमध्ये ब्रह्म असं म्हणू. ठीक आहे. इज द ओरिजिनल सोर्स ऑफ ऑल सेन्सेस. आपल्या सगळ्या इंद्रियांचं जे मूळ आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. येट ही इज विदाउट सेन्सेस. त्याला स्वतःची काही इंद्रिय नाही आहेत. ही इज अनअटॅच्ड. म्हणजे तो कुठल्याही प्रकारे कुठल्याही बंधनामध्ये नाही आहे. ऑल्दो ही इज द मेंटेनर ऑफ ऑल लिव्हिंग बीइंग्स. म्हणजे सगळं त्याच्या आधारावर उभं असून सुद्धा तो कशामध्ये अडकलेला नाही. ही ट्रान्सेंड्स द मोड्स ऑफ नेचर. जे 3 गुणांच्या पलीकडे आहे, गुणातीत. अँड ॲट द सेम टाइम ही इज द मास्टर ऑफ ऑल द मोड्स ऑफ मटेरियल नेचर. गुणांच्या पलीकडे असून सुद्धा त्या गुणांवर त्याचं त्याचं राज्य आहे किंवा कंट्रोल आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट Prabhupada says. Now, what does Vinoba say? He says, Asuni indriyatita त्यांचे व्यापार भासवी न स्पर्शताधरी सर्व गुणभोगोनी निर्गुण. गुणभोगून सुद्धा निर्गुण आहे तो. असून इंद्रियातीत, तो इंद्रियातीत आहे. त्यांचे व्यापार भासवी म्हणजे त्याच्या आधारावर हे सगळे व्यापार, इंद्रियांचे व्यापार भासवी म्हणजे ते भासतात. न स्पर्शताधरी सर्व गुण भोगून निर्गुण. हा निर्गुण जरी असला तरी सुद्धा सर्व गुणांना भोगून सर्व गुणांना धरतो की म्हणजे धारण करतो आणि न स्पर्शता त्यांना स्पर्श नाही करत. सो लेट अस सी इफ वी कॅन शेअर. आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी त्यांचं आपण ट्रान्सलेशन बघूया एकदा. शेअर. विल फर्स्ट डू द मुक्त छंद. त्याच्यामध्ये म्हणतात की त्यासी विषय जाणीव समस्त. विषयांची सगळी जाणीव आहे त्याला, समस्त सगळ्या विषयांची जाणीव आहे. परी ते असे अलिप्त अनासक्त. ते ब्रह्मतत्व जे आहे ते अलिप्त आहे, अनासक्त आहे. तेची असे समस्ताचे अधिष्ठान. समस्ताचं अधिष्ठान म्हणजे त्याच्या आधारावर सगळं उभं आहे. भोगी सकल गुणासी तरी निर्गुण. सकळ म्हणजे सकळ गुणांची भोगी म्हणजे कसं की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्या सगळ्यांचा आपण भोग करता येते, परंतु तरी ते निर्गुण आहे. ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघू जेव्हा आपण ज्ञानेश्वरीमध्ये येऊ ना, तेव्हा हे सगळं पुष्कळ जास्त क्लिअर होईल. जरी विषयासी असे जाणताही तरी इंद्रिये ती नसावीची काही. नसे लिप्त तोची तरी पोषी सर्व गुणातीत भोगी गुणासीची सर्व. जरी विषयासी असे जाणताही, तो विषयांना जाणतो, तरी इंद्रिये ती नसावीची काही. त्याला इंद्रिय नाही आहेत तरी सुद्धा तो विषयांना जाणतो. नसे लिप्त तोची तरी पोषी सर्व. तो लिप्त नाही आहे कशातच, तरी सुद्धा तो सगळ्यांचं पोषण करतो. गुणातीत भोगी गुणासीची सर्व. तो गुणातीत आहे परंतु गुणांनाच तो भोगतो. तो म्हणजे आता हे तो म्हटलंय पण खरं तर ते मराठीत म्हणायला पाहिजे आपण. तो म्हणजे आपण तो कृष्ण म्हणू शकतो, तो परमात्मा म्हणू शकतो. पण ब्रह्म जे आहे इट इज जेंडर न्यूट्रल. त्यामुळे ब्रह्म ते आहे. सो यू कॅनॉट रिअली से इट इज मेल जेंडर और फिमेल जेंडर. तसं नाही आहे. ते काय आहे? ते म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे ना. आपली जी जाणीव आहे स्वतःबद्दलची, त्याला कुठे काय जेंडर आहे? आपण जेव्हा झोपतो तेव्हा पुरुष
किंवा स्त्री, लहान, मोठं, गरीब, श्रीमंत ह्याच्यापैकी काहीच नसतं. त्याला कुठलेही गुण नाही आहेत. त्याला आपण वर्णन करून सांगता येऊ शकत नाही. परंतु ते असल्याशिवाय बाकी काहीच होऊ शकत नाही. सगळ्या जगाचा, सगळ्या इंद्रियांचा, सगळ्या अनुभवांचा आधार ते शुद्ध चैतन्य आहे. आणि तेच आपण आहोत. ते असल्याशिवाय बाकी काही होऊ शकत नाही. अनलेस आय एम, नथिंग एल्स कॅन बी. सो दॅट अल्टिमेट ट्रुथ इज माय इसेन्शियल नेचर. परंतु आपण स्वतःला संकुचित मानून घेतलेलं आहे. सो वी हॅव ओन्ली अझ्युम्ड अवरसेल्व्स टू बी हू वी आर नॉट. दॅट मोह वी वॉन्ट टू गेट रिड ऑफ. Let's get back to what Dhaneshwar Maharaj has to say. Let me share the screen. Sartha Dhaneshwari. सर्वेन्द्रिय गुणाभासं सर्वेन्द्रिय विवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च सर्व चक्षु आदी इंद्रिय आणि सत्वादी गुण म्हणजे सत्वादी गुण म्हणजे सत्व रजतम तीन गुण यांच्या आकाराने ते भासतं म्हणजे असं दिसतं. इट ओनली अपियर्स. पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे. म्हणजे काय की ते सर्वत्र असक्त आहे. तथापि सर्वभूत आहे. सर्वभूत म्हणजे सगळीकडे आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचं पालन करणार आहे. म्हणजे कसा विरोधाभास आहे बघा, की ते जे सगळ्यांचा आधार असलेलं तत्व आहे, त्याच्याच आधारावर हे सगळं सुरू आहे. परंतु ते कशामध्येही संलिप्त नाही. सो इट इज नॉट एंगेज्ड ऑर अटॅच्ड टू एनिथिंग. आपलं जे खरं स्वरूप आहे ना, त्याचा या देहासोबत जो संबंध आहे, तो आपण मानलेला आहे. तो खरा नाहीये. आपण स्वतःच असं मानलेलं आहे, की हा देह म्हणजे मी आहे. हा देह माझा आहे, हा देह मी आहे. हे आपण मानलेलं आहे. परंतु पुन्हा एकदा आपण तोच विचार करतो, जो आपण नेहमी करतो, की आपल्याला आपल्या स्वतःच्या जाणीवे व्यतिरिक्त काय माहिती आहे? आपल्याच जाणीवेमध्ये आपला पण देह आहे, हे सगळं जग पण आहे आणि इतर लोकांचे देह पण आहेत. आपल्याला असं वाटतं, की या देहातून आपल्याला जो जीवभावाचा अनुभव येतो, त्याच प्रकारचा अनुभव इतर देहांमधल्या जीवांना येत असावा आणि येतो तो. परंतु त्यांचा जो अनुभव आहे, तो अनुभव आपल्याला नाही येत. आपल्याला अनुभव फक्त आपलाच येतो. वी कॅन ओन्ली एक्सपिरियन्स अवर ओन अवेअरनेस. सो इफ अवर ओन अवेअरनेस एक्सपॅन्ड्स टू इन्क्लूड द युनिव्हर्सल अवेअरनेस, मग तुम्हाला इतर लोकांच्या मनात काय चाललेलं ते कळू शकतं. परंतु तसं कळावं अशी इच्छा योग्य आहे की अयोग्य आहे? तुम्ही मला सांगा. मला माझ्याच मनातले जे चढ-उतार आहे, ते झेलायला किती त्रास होतो. तर तुमच्या मनामधले चढ-उतार आणखीन मी कशाला ओढून घेऊ माझ्या मनावर? नाही. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो, की समजा आपलं मन शांत असलं ना, तर आपल्याला कोणाला काही करायची गरज नाही. आपल्या संपर्कात ते समजा आले, तर त्यांचं मन असंच शांत होऊन जाईल. असा अनुभव तुम्हाला पुष्कळ लोकांच्या संपर्कात आल्यानंतर झाला असेल. मला अनेक लोक असे भेटलेत, की ज्यांच्या केवळ तुम्ही सान्निध्यात जर गेलात, तर तुम्हाला असीम शांतीचा अनुभव येतो. कारण की ते स्वतः शांत आहेत. तर अशा प्रकारची शांती बाहेर शोधण्याऐवजी, समजा अशा प्रकारच्या शांतीत आपणच स्वतः राहण्याचा प्रयत्न केला, तर काय हरकत आहे? तर तशा प्रकारच्या शांतीमध्ये राहण्याचा जबरदस्ती प्रयत्न करायची काही गरज नाही. आपल्याला जर आपण कोण आहोत, हे जग काय आहे आणि हे जग कसं चालतं, म्हणजे या जगाला चालवणारा कोण आहे, आपण ज्याला ईश्वर म्हणतो. या तिन्ही गोष्टींचं जर यथार्थ ज्ञान झालं,
if we properly understand these three very fundamental things: I, the other, and how does this other work, or who controls this other. ह्या तीन गोष्टी फक्त आपल्याला क्लिअरली कळल्या तर आपलं मन आपोआप शांत होईल. वी डोंट हॅव टू डू एनिथिंग टू बिकम शांत. आपल्याला आपल्या आतल्या शांतीचा अनुभव आपण बाहेरच्या सगळ्या गोष्टी डिस्कार्ड केल्यानंतर आपोआप येईल. कारण की आपलं खरं स्वरूप शांतच आहे. जे शुद्ध चैतन्य आहे, ज्याच्या आधारावर हे सगळंच्या सगळं आपल्याला दिसतंय. आय, द वर्ल्ड अँड द वन हू रन्स द वर्ल्ड. जीव, जगत आणि ईश्वर. ह्या तिन्ही गोष्टी एकाच आधारावर आहेत. ते आधार म्हणजे शुद्ध चैतन्य, म्हणजे माय ओन अवेअरनेस. बिकॉज आय हॅव नेव्हर रिअली एक्सपिरियन्स्ड एनिथिंग अदर दॅन माय अवेअरनेस. सगळंच्या सगळं तर मी माझ्याच जाणीवेमध्ये अनुभवलेलं आहे. हॅव आय नॉट एक्सपिरियन्स्ड एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन माय ओन अवेअरनेस? त्याच्यावर फोकस करायचं. आपण त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टींवर फोकस करतो. त्याच्यामुळे आपण त्यांच्यामध्ये अडकतो. जोपर्यंत आपल्याला आपण जे बघतो आहोत ते खरं वाटत असेल, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये अडकू. परंतु ज्या क्षणी हे कळेल, की हे फक्त आभासात्मक आहे. सो इट इज कमिंग अँड गोइंग. इट अपिअर्स. व्हेन डज इट अपिअर? ओन्ली व्हेन आय एम अवेक. जागा असतानाच फक्त आपल्याला ते लक्षात येतं आणि ते आपल्याला खरं वाटतं. तर स्वप्नात होतं तेव्हा स्वप्न सुद्धा तर खरंच वाटत होतं. तर स्वप्नातनं जेव्हा जागे झालो, तेव्हा लक्षात आलं, की ते स्वप्न होतं. ते संपलं. तर त्याचप्रमाणे जागृत अवस्था सुद्धा तर संपते. केव्हा संपते? रोज रात्री संपते. ज्याप्रमाणे स्वप्न संपलं, आपण जागे झालो. त्याचप्रमाणे ही जागृत अवस्था म्हणजे जागृत अवस्थेचं स्वप्न संपतं रोज रात्री जेव्हा आपण झोपतो. मग ह्याला देखील स्वप्नवत का मानू नये? हे जास्त खरं वाटतं. कारण की हे काल जिथे आपण सोडलेलं असतं तिथपासून सुरू होतंय असं वाटतं. सो द वर्ल्ड रिमेन्स वेअर इट इज ऑर रिमेन्स कॉन्स्टंट इज व्हॉट वी अझ्युम. तसं नाही होत. द वर्ल्ड डझंट रिमेन कॉन्स्टंट. द वर्ल्ड चेंजेस. द वर्ल्ड चेंजेस एव्हरी मोमेंट. पुष्कळदा असं होतं ना, की आपण रात्री झोपलेलो असतो एखाद्या विचाराने म्हणजे की हे जग असं आहे आणि दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर जग बदललेलं असतं पूर्णपणे. होतं असं. मागच्या वेळेस अमेरिकेतलं जेव्हा इलेक्शन झालं, निवडणूक, तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी लोकांना असं वाटलं होतं, लोकांना नाही, हिलरी क्लिंटन जी उमेदवार होती अध्यक्षपदासाठी, तिला पण असं वाटलं होतं आणि तिने सगळ्या लोकांना जमा करून ठेवलं होतं, की उद्या सकाळी आपण खूप मोठा उत्सव करू, सेलिब्रेशन जिंकण्याचा. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जेव्हा उठलो, म्हणजे मी उठलो सकाळी 4-5 वाजता, तेव्हा हेडलाईन बघितलं तर इट इज ट्रम्प असं आलंय. ट्रम्प इलेक्शन जिंकले होते. म्हणजे काय झालं, की जे लोक रात्री या विचाराने झोपले, की उद्या सकाळी आपण बघू तेव्हा हिलरी क्लिंटन वुड हॅव बिकम ऑर वुड हॅव बीन डिक्लेअर्ड ॲज द प्रेसिडेंट, की आता जानेवारीमध्ये जेव्हा केव्हा ओथ टेकिंग होईल, तेव्हा ती प्रेसिडेंट होईल. परंतु ते उठले सकाळी, तेव्हा असं लक्षात आलं, की नाही, इट वॉज ट्रम्प. म्हणजे काय त्यांच्यासाठी सगळं जग बदललं ना. आता आपल्याला जर दोघांपैकी एका व्यक्तीकडे झुकाव असेल, कल असेल आपला, तर आपल्याला आनंद होईल जर आपण ट्रम्पच्या पक्षात असू तर, आणि हिलरीच्या पक्षात असू तर आपल्याला दुःख होईल. घटना तीच आहे. परंतु आपला कल ज्या बाजूनी आहे, त्यानुसार त्या घटनेमुळे आपल्याला सुख किंवा दुःख होईल. परंतु जे जग आपण रात्री झोपताना सोडलं होतं, तसंच ते जग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर असेल, अशी शाश्वती नाही. अमेरिकेत पुष्कळ लोक
रात्री झोपेतच चालले जातात. म्हणजे ते झोपून उठतच नाही कधी. झोपले की झोपलेच. असं होतं. ह्याचा अर्थ काय की रात्री झोपताना तर त्या शरीरात प्राण होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी इतर लोकांनी उठून जेव्हा बघितलं, तेव्हा त्या शरीरात प्राण नव्हता. असं होतं ना. म्हणजे काय झालं की ते सगळं जग बदललं. तसं हे सगळंच्या सगळं जग दर क्षणी बदलतं किंवा बदलत असतं. आता सुद्धा आपण गेली 15-20 मिनिटं बोलतो आहोत. तर ते सगळं जग बदललं तेवढ्या वेळात. ह्या क्षणी सुद्धा माझ्या तोंडातनं हवा निघते तर त्या हवेसोबत माझ्या शरीरातले काही कण बाहेर पडतायत. श्वास घेतला की बाहेरचे काही कण आत जातायत. म्हणजे प्रत्येक क्षणी हे शरीर सुद्धा बदलतंय ना. मनातले विचार बदलतात. तोंडातून निघणारा आवाज बदलतो. तोंडातून निघणारे शब्द बदलतात. बदलत काय नाही? बदलत मी नाही. मी 15-20 मिनिटापूर्वी जसा होतो, तसाच आत्ताही आहे. माझं शरीर बदललंय. माझं मन बदललंय. बाहेरचं जग बदललंय. परंतु मी जसा आहे तसाच आहे. तर या न बदलणाऱ्या मीवर जर माझं लक्ष राहिलं नेहमी आणि जर मी त्याच्यामध्ये नेहमी स्थित राहिलो, तरच मी अनंत काळापर्यंत सुखी राहीन. तर हे आपल्याला शिकायचं त्याच्यात. तर त्याच्या आधारावर हे सगळंच्या सगळं सुरू आहे. ते म्हणजे मी आहे. आय एम दॅट प्रिन्सिपल बेस्ड ऑन which all of this exists. तरी ते गा किरीटी असे अवकाशी आकाश जैसे पटी पटू होऊनी असे तंतू जेवी. तरी हे अर्जुना ते ब्रह्म असं आहे की जसं अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे अथवा वस्त्रांमध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे. आकाशामध्ये अवकाशाच्या ठिकाणी आकाश. आता आपलं जे नेहमीचं चांगलं उदाहरण आहे, ते म्हणजे आपण बघूया, ही बाटली आहे. ही बाटली आणि त्या बाटली ह्या बाटलीच्या आतमध्ये ना लवंगी आहेत. म्हणजे हे असं अशीच एक बाटली होती आमच्याकडली त्याच्यामध्ये मी हे बघा ह्या दिसतं तुम्हाला लवंगी? धिस इज द लवंग. म्हणजे मला ते तोंडात ठेवलं, की घसा कोरडा नाही होत. ठीक आहे. आता तुम्ही ह्याच्या आतमध्ये लवंगी आहेत ना, आता समजा आपण हे इथून इथे हलवलं. समजा इथून इथे हलवलं. समजा आपण ते हलवलं, तर या बाटलीच्या आतमध्ये जे आकाश आहे, अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी. ती पोकळी या बाटलीसोबत इकडून-तिकडे हलली का? लवंग तर हलली. बाटली जेव्हा हलली, तेव्हा बाटलीसोबत लवंग हलली. ठीक आहे. परंतु त्या लवंगीच्या व्यतिरिक्त जे अवकाश होतं, म्हणजे ही 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 एवढी जागा वरची रिकामी आहे ना आणि एवढ्या जागेमध्ये लवंग आहे. ठीक आहे. तर या बाटलीच्या आतमधली पोकळी म्हणजे अवकाश, हे हललं का त्या बाटलीसोबत? मला सांगा बरं? आकाशाच्या दृष्टीने बाटलीच्या आतमधलं आकाश आणि बाहेरचं आकाश याच्यामध्ये काही फरक आहे का? आकाशच आहे ते. बाटलीच्या आतमध्ये आकाश आहे, की आकाशाच्या आतमध्ये बाटली आहे? सांगा बरं तुम्ही. आत्ता आपण जिथे कुठे बसलेलो असू, आकाशाच्या आत बाटली आहे. आकाशाच्या आत बाटली आहे. आत्ता आपण जिथे बसलेलो आहोत, मी माझ्या घरातल्या एका खोलीत बसलेलो आहे. तर जेव्हा ही पृथ्वी फिरतेय स्वतःभोवती, आपण सगळेजण पृथ्वीसोबत फिरतोय. म्हणजे आपल्या सगळ्यांचं शरीर पृथ्वीसोबत फिरतंय ना. तर मला तुम्ही सांगा, की जे माझ्या खोलीतलं आकाश आहे, ते खोलीतलं आकाश त्या खोलीसोबत फिरतंय का? आकाश तर जिथे आहे तिथेच आहे. त्या आकाशामध्ये सगळंच्या सगळं फिरतंय. म्हणजे पृथ्वी पण फिरते, माझं घर पण फिरतंय, घरातली खोली पण फिरते आणि माझं शरीर पण फिरतंय. त्यामुळे आकाशासाठी बाहेरचं आकाश आणि आतलं आकाश, आकाशाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये काही अंतरच नाहीये. आपल्याला असं वाटतं, की बाटलीच्या आतलं आकाश आणि बाटलीच्या बाहेरचं आकाश, कारण की आपलं लक्ष बाटलीवर आहे.
आपलं लक्ष जेव्हा एखाद्या आकृतीवर असतं, तेव्हा त्या आकृतीच्या आतमध्ये आकाश आहे आणि बाहेर आकाश आहे, असं आपल्याला वाटतं. पण तसं नसतं. वस्तुस्थिती हे आहे, की आकाश सर्वव्यापी आहे आणि त्या आकाशामध्ये सगळ्या वस्तू आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मतत्व जे आहे, ब्रह्मतत्व म्हणजे माझी स्वतःची जाणीव. आपल्याला ते तत्व आपल्यापेक्षा वेगळं आहे असं जोपर्यंत वाटत राहील ना, तोपर्यंत आपण त्याची अकॅडमिक स्टडी करत राहू. सो विल ट्राय टू लर्न इट ॲज अ सब्जेक्ट, थिंकिंग ऑफ इट ॲज अपार्ट फ्रॉम अस. ब्रह्म म्हणजे पुस्तकामध्ये लिहिला हा शब्द, ब्रह्म. तर ह्याच्यावर आपण पी-एच-डी करू. परंतु ब्रह्म तत्व जे आहे, ते आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाशीच एकरूप आहेत, असं समजायचं. दॅट इज द अल्टिमेट ट्रुथ. दॅट इज द अल्टिमेट रिॲलिटी. अँड दॅट इज यू. You are that. Tatvamasi. Let's see what Dhaneshwar Maharaj has to say. Get back to share. अथवा वस्त्रामध्ये तंतू जसं वस्त्र होऊ नये. म्हणजे वस्त्र जे आहे, आपलं कापड जे आहे, त्याच्यामध्ये जी दोरे आहेत ना, तर ते दोरेच वस्त्र म्हणून आपल्याला दिसतात. आहे दोरेच, पण ते वस्त्र म्हणून दिसतात. सो त्याचं वस्त्राचं अधिष्ठान ज्याप्रमाणे दोरे आहे, त्याचप्रमाणे सगळ्या अवकाशाचं अधिष्ठान आकाश आहे. त्याचप्रमाणे सगळ्या वस्तूंचं, सगळ्या जगाचं अधिष्ठान हे ब्रह्म आहे. उदक होऊनी उदकी, रसू जैसा अवलोकी, दीपपणे दीपकी, तेज जैसे. पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसं तेज असतं, म्हणजे दिव्यातलं तेज किंवा पाण्यातला रस, कर्पूरत्वे कापुरी, सौरभ्य असे जयापरी, शरीर होऊनी शरीरी कर्म जेवी. ज्याप्रमाणे कापरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो, अथवा शरीरामध्ये जसं कर्म शरीर होऊन असतं. कर्म आणि शरीर, कापूर आणि कापूरत्व किंवा सुगंध हे वेगळं नाही करता येणार. रस आणि पाणी वेगळं नाही करता येणार. दिवा आणि तेज वेगळं नाही करता येणार. हं? किंबहुना पांडवा, सोनेची सोनं याचा रवा, तैसे जेया सर्वा सर्वांगी असे. फार काय सांगावं अर्जुना, जसं सोनंच सोन्याचा तुकडा होऊन असतो, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्वांच्या सर्व अंगात आहे, परी रवेपणा माझी वडे, तव रवा ऐसे आवडे, वाचोनी सोने सांगडे सोनया जेवी. येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात. अन्वय आणि व्यतिरेक. अन्वय म्हणजे युनिटी आणि व्यतिरेक म्हणजे डिफरन्सिएशन असे म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. परंतु ते सोनं तुकडेपणामध्ये असतं, तेव्हा तो सोन्याचा तुकडा असं वाटतं. पण वास्तविक पाहिलं तर तुकड्याच्या आकाराने असणारं सोनं हे सोन्यासारखंच आहे. आता बघा, आपण समजा एखाद्या सोन्याच्या दुकानात गेलो, तर आपलं लक्ष ना त्या दागिन्यांकडे असतं. म्हणजे गळ्यातली माळ म्हणा किंवा हातातली अंगठी म्हणा किंवा हातातली बांगडी म्हणा, हे 3 वेगवेगळे प्रकारचे अलंकार झाले. सो दे आर द ऑर्नामेंट्स. पण त्यांच्यामध्ये साम्य काय आहे? किंवा त्यांच्यामध्ये कॉमन काय आहे? त्यांच्यामध्ये कॉमन तर सोनं आहे. पण आपण त्या सोन्याकडे बघत नाही. आपण त्या आकाराकडे बघतो. जर आपण एखाद्या सोनाराला विचारलं ना, आपण 3 वस्तू समजा नेल्या. सोनार काय करेल? त्या तिन्ही वस्तूंचं वजन करेल आणि त्यात सोनं किती आहे त्याच्यामध्ये एवढंच फक्त बघेल. एकदा एका माणसाकडे पैशाची फार तंगी होती. तर त्यांनी काय केलं, की आपल्या घरामध्ये त्याच्याकडे ना एक गणपतीची मूर्ती होती आणि त्या गणपतीसोबत एक उंदीर होता छोटासा, सोन्याचा. तो त्या सोनाराकडे घेऊन गेला आणि सोनाराकडे जाऊन म्हटलं, की आता मला याच्या मोबदल्यात काही पैसा हवा आहे. ही वॉन्टेड टू गेट सम मनी. आयदर ही वॉन्टेड टू सेल इट ओर ही वॉन्टेड अ लोन. अशा प्रकारचे म्हणजे सोनार होते ना एकेकाळी व्यापारी. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर
सोनारांनी काय केलं? त्या दोघांचंही वजन केलं आणि वजनाच्या हिशोबाने पैसे सांगितले. तर त्यांनी विचारलं, की म्हणे, "गणपतीचा भाव किती आणि उंदराचा भाव किती?" ते म्हणे, "गणपतीचा आणि उंदराचा भाव सेमच आहे. कारण की दोन्ही सोन्याचे आहे." तर म्हणे, "असं कसं? गणपतीची किंमत तर जास्त असायला पाहिजे ना उंदरापेक्षा." तसं नसतं. सोनाराच्या दृष्टीने गणपतीची मूर्ती काय आणि उंदराची मूर्ती काय? दोन्हीमधलं तो सोनं बघतो. तो त्याचा आकार नाही बघत. किंवा तुमच्याकडे समजा दुसरा काही अलंकार असला, जो तुम्ही सोनाराकडे नेला. तर तुमचं मन म्हणजे एखादी बाई असेल, तर तिचं मन मंगळसूत्रामध्ये अडकलेलं असू शकतं, की हे माझं मंगळसूत्र आहे. तर तिच्यासाठी इट इज मोर व्हॅल्युएबल. ते फार मौल्यवान आहे. कारण की त्या दागिन्यासोबत तिची भावना संलग्न आहे. सो हर इमोशन इज अटॅच्ड टू दॅट पर्टिक्युलर ज्वेल किंवा दॅट पर्टिक्युलर अलंकार. व्हेअरएज सोनार जो आहे ना, तो सोनार तर फक्त त्यातलं सोनं किती आहे तेच पाहणार आहे. त्याच्यासाठी मंगळसूत्राची पण किंमत तीच आहे. किलोच्या हिशोबाने किंवा किलोच्या हिशोबाने नाही, ग्रॅमच्या हिशोबाने किंवा बांगडीची किंमत पण तीच आहे, अंगठीची किंमत पण तीच आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या जगामध्ये जरी सगळंच्या सगळं वेगळं-वेगळं दिसत असलं, तरीसुद्धा त्याचं अधिष्ठान एकच आहे. आता सोनं आणि सोन्याचा दागिना हे समजणं त्या मानाने सोपं आहे, की सगळ्या दागिन्यांमध्ये सोनं तेच आहे. परंतु या फोनमध्ये, ह्या शरीरामध्ये, या मायक्रोफोनमध्ये, या लवंगीमध्ये, ह्या सगळीकडे एकच तत्व आहे, हे ओळखणं फार कठीण आहे. दागिन्यांमध्ये सोनं आहे हे समजणं सोपं आहे. परंतु सगळ्या जगामध्ये ज्या काही सगळ्या वस्तू असतील, त्या सगळ्यांमध्ये एकच तत्व आहे. ते ब्रह्मतत्व आहे. हे समजणं जरा कठीण आहे. कठीण ह्याच्यासाठी आहे कारण की आपण त्याला आपल्यापेक्षा वेगळं मानलेलं आहे. पण ज्या क्षणी आपल्याला ते लक्षात येईल, की बाहेर आहे असं वाटत असलं तरीसुद्धा त्याची जाणीव मला माझ्या आतमध्येच होते ना. So even though I see the world of multiplicity outside of me, it appears to me through my eyes, through my ears, through my nose, through my taste and through my touch. पाचही इंद्रियांमार्फत आता तुम्ही विचार करा, की प्रत्येक इंद्रियाचे विषय अनेक आहेत. डोळ्यांनी आपल्याला 7 रंग दिसतात. स्पर्शाने आपल्याला शीत आणि उष्ण अशा प्रकारचे स्पर्श जाणवतात. कानांनी आपल्याला मधुर किंवा कर्कश अशा प्रकारचा ध्वनी ऐकू येतो. नाकाने आपल्याला सुगंध किंवा दुर्गंध येऊ शकतो. जिभेने आपल्याला 6 प्रकारच्या चवी अनुभवायला येऊ शकतात. तर विषय अनेक आहेत. सो द ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स आर मेनी, बट द सेन्स ऑब्जेक्ट्स फॉर दॅट पर्टिक्युलर टाइप ऑफ सेन्स ऑब्जेक्ट, द सेन्स ऑर्गन रिमेन्स द सेम. म्हणजे अनेक प्रकारची चव जी असते ना, ती एकाच जिभेला कळते. अनेक प्रकारचा गंध जो असतो, तो एकाच नाकाला कळतो. अनेक प्रकारचे रंग एकाच दृष्टीला दिसतात. अनेक प्रकारचे ध्वनी एकाच कानाने ऐकू येतात, एकाच श्रवणेंद्रियाने ऐकू येतात आणि अनेक प्रकारचे स्पर्श एकाच स्पर्शेंद्रियाने आपल्याला अनुभवायला येतात. बरं. तर आता हे जे 5 वेगळे-वेगळे अनुभव आहेत इंद्रियांमधनं येणारे, ते कोणाला होतात? ते आपल्या मनाला होतात. आपल्या मनामध्ये ह्या 5ही इंद्रियातनं येणाऱ्या ज्या संवेदना आहेत ना, त्यांचा अनुभव होतो. सो इंद्रिय जरी 5 असली तरी सुद्धा मन एकच आहे. म्हणजे बघा कसं आपण वी आर गोइंग टुवर्ड्स युनिटी फ्रॉम डायव्हर्सिटी. विषय अनेक, इंद्रिय 5. इंद्रिय 5, मन 1. आता ह्या मनामध्ये देखील 4 भाग आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. है ना? देअर आर फंक्शनल ॲस्पेक्ट्स ऑफ द माइंड. सो द माइंड विल डू डिफरंट फंक्शन्स. मन म्हणजे आवर इमोशनल माइंड. ते कधी सुखी असतं, कधी दुःखी असतं, कधी राग राग आलेला असतो आपल्याला कोणाचा तरी
किंवा आपण रुसलेलो असतो किंवा कधी-कधी कन्फ्युज्ड असतो. हे सगळं मनामध्ये होतं. त्यानंतर बुद्धी जी असते, ती बुद्धी कधी निश्चयात्मक असते किंवा कधी निश्चयात्मक नसते किंवा कधी आपल्याला काहीतरी समजतं किंवा कधी काही काही समजत नाही. तर बुद्धीच्या पण अवस्था आहेत. चित्त जे आहे, ते चित्त म्हणजे आपल्या मनामध्ये आपण जे संस्कार जमा करून ठेवलेले आहेत. मेमरी ऑफ ऑल ऑफ अवर संस्कार्स. ती पण बदलत असते ना सारखी. काही मेमरी ड्रॉप होते, काही मेमरी ॲड होते. सो इट कीप्स चेंजिंग. बुद्धी आणि अहंकार. अहंकार म्हणजे आपली स्वतःबद्दलची जाणीव. आपल्या स्वतःच्या वेगळेपणाबद्दलची जाणीव. दॅट इज दी अहंकार. तर या मनाच्या ह्या 4 अवस्था आहेत किंवा 4 फंक्शनल ॲस्पेक्ट्स आहेत. हे आपल्याला कोणाला कळतं? हे आपल्याला बुद्धीला कळतं ॲक्चुअली. सो बुद्धी इज द वन, द सेन्स ऑफ आयडेंटिटी की आय, द ऑब्झर्व्हर, इज ऑब्झर्व्हिंग ऑल these डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ द माइंड. पण हे कळतं कुणाला आहे? हे कळतं मला आहे. म्हणजे आय दी अवेअर. आय दी अवेअर इज एबल टू ऑब्झर्व्ह व्हॉटएव्हर आय एम अवेअर ऑफ. मी जो ज्ञाता आहे, द वन, द नोअर, ही इज नोइंग ऑल काइंड्स ऑफ थिंग्स, ऑल काइंड्स ऑफ अदर थिंग्स. म्हणजे ज्ञान होऊ शकणाऱ्या गोष्टी अनेक आहे, परंतु ज्ञान कोणाला होतं? एकालाच होतं. याच्या पलीकडे जे एकत्व आहे, आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना सूक्ष्म द्वैत किंवा द्वंद्व अजूनही आहेच. म्हणजे मी जाणणारा आणि मला जाणवणारं, माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे ते जग. सो आय दी ऑब्झर्व्हर अँड दी ऑब्झर्व्ड वर्ल्ड, असं द्वैत आहे ना अजूनही. परंतु त्याच्या पलीकडे शुद्ध चैतन्य. कारण की माझ्या जाणतेपणाचा आधार, सो द बेसिस ऑफ माय ऑब्झर्व्हरशिप अँड द बेसिस ऑफ द ऑब्झर्व्ड वर्ल्ड, ह्या दोघांचाही आधार तोच आहे. त्या एकाच आधारावर मी जाणणारा आणि मी जे जाणतोय ते जग, अशा प्रकारचं द्वैत आपोआप तयार होतं. इट गेट्स ऑटोमॅटिकली क्रिएटेड व्हेन आय वेक अप. आपण झोपेतनं उठलो, की मी जाणणारा आणि मी जे जाणतोय, जाणलं जाणारं हे जग, अशा प्रकारचं द्वैत, अशा प्रकारची ड्युॲलिटी आपोआप तयार होते. इट सिम्पली हॅपन्स. त्याला तुम्ही काही नाही करू शकत. आपण डोळे उघडले की आपल्याला दिसतं. धिस हॅपन्स नॅचरली. सहज होतंय. त्याला काही करावं नाही लागत. परंतु जी व्यक्ती ह्या दोन्हींच्या आधारासाठी असलेलं जे तत्व आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून असते, ती व्यक्ती खरंच शांत असते नेहमी. कारण की बाहेरच्या जगामध्ये जे काही बदल घडत असतील, त्या बदलांमुळे ही व्यक्ती उद्विग्न नाही होणार किंवा हिच्यामध्ये काही बदल घडणार नाही. ही व्यक्ती नेहमी शांत असते. तर हे तत्व जर आपल्याला कळलं, नॉट ॲज अ थिअरी, नॉट ॲज अ सब्जेक्ट, नॉट ॲज अदर दॅन अवरसेल्व्हज, बट ॲज आवर ओन ट्रू सेल्फ. दॅट इज व्हेअर Gita wants to take us. That is where I hope all of us can go. हं. परी रवेपणा माझिवडे, तव रवा ऐसे आवडे. आपण हे बघितलं होतं. पण वास्तविक पाहिलं तर तुकड्याच्या आकाराने असणारं सोनं हे सोन्यासारखंच आहे. पैगा ओघूची वाकुडा, परी पाणी उजू सुहाडा, वनी आला लोखंडा, लोह नवे की. हे मित्र अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसं सरळच असतं. अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही. अग्नी लोखंडात लोखंडात प्रवेश करतो किंवा अग्नीचं आणि लोखंडाचं जेव्हा एक होतं, तेव्हा अग्नीला आधी आकार नसतो, तो लोखंडाचा आकार तो धारण करतो आणि लोखंडामध्ये उष्णता नसते, ती त्या अग्नीमुळे त्याला मिळते.
सो व्हेन अग्नी आणि लोखंड दे कम टुगेदर, बोथ ऑफ देम विल टेक ईच अदर्स अपिअरन्सेस, ईच अदर्स क्वालिटीज. म्हणजे लोखंडाचा जो गुण होता आकाराचा, तो अग्नी धारण केला, जो अग्नीला नव्हता आधी. आणि अग्नीचा जो गुण होता उष्णता, तो लोखंडाने धारण केला, जो लोखंडाला नव्हता आधी. घटाकारे वेटाळे, तेथ नभ गमे वाटोळे, मठी तरी चौफळे आहे दिसे. घटाच्या आकाराने वेटाळलेलं आकाश, घटामध्ये जसं वाटोळं आहे, म्हणजे घटाच्या आतमध्ये म्हणजे मडक्याच्या आतमध्ये, त्याच्या आतमध्ये असलेलं आकाश वाटोळं म्हणजे गोल आहे असं आपल्याला वाटतं. आणि मठामध्ये सापडलेलं आकाश हे चौकोनी आकाराचं दिसतं. मठामध्ये म्हणजे आपल्या खोलीमध्ये, किंवा मठ म्हणजे जिथे गुरुजी प्रवचन करतायत किंवा ज्ञानेश्वर महाराज संतांना सांगतायत. त्या मठामध्ये आकाश चौकोनी आकारात दिसतं, कारण की खोली चौकोनी आहे म्हणून. तरी ते अवकाश जैसे, नोही जतीची का आकाशे, जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे. परंतु आकाश हे जसं ते अवकाश म्हणजे घटातील वाटोळी पोकळी किंवा मठातील चौकोनी पोकळी झालं नाही, त्याचप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार म्हणजे मनादी इंद्रिय अथवा सात्विक गुणाधिक होऊन जे विकारवान झालं नाही, तर बाहेरचं आकाश जे आहे ते त्या मठामध्ये गेल्यामुळे चौकोनी झालं, ते त्या घटामध्ये म्हणजे मडक्यामध्ये गेल्यामुळे गोल झालं, वाटोळं झालं. अहं. परंतु हे सगळं शिकत असताना आपल्याला काही कळत नसल्यामुळे आपल्या डोक्याचं वाटोळं झालंय. नाही. असा आत्ता आपण हा 14वा श्लोक 15वा श्लोक बघितला. एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग दॅट ऑर एनी थॉट्स? जरा थिअरेटिकलच आहे ना. आपण जोपर्यंत हे आपल्या स्वतःपेक्षा वेगळं आहे अशा दृष्टिकोनातून बघतो किंवा अशा दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करतो, तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. ह्या सगळ्या विवेचनामागे उद्देश हाच आहे, की आपण आपलं जे खरं स्वरूप आहे ते ओळखावं किंवा आपल्याला त्याचा बोध व्हावा. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड टेलिंग दिस होल डिटेल्ड इलॅबोरेट स्टोरी. तर गीतेची कथा, ज्ञानेश्वरीची कथा सांगण्यामागचा किंवा समजण्यामागचा, ऐकण्यामागचा, समजून घेण्यामागचा, अभ्यास करण्यामागचा उद्देश आहे, की आपण कोण आहोत त्याचा आपल्याला बोध व्हावा. ह्याच्याबद्दल काही डाऊट आहे का कोणाला? एनी डाऊट एनीबडी हॅज? नो कॉमेंट्स? दादा, सगळं बोला नैनाताई. सुरुवातीला आपण जेव्हा म्हणालो कॉन्शियसनेस, हां. आपला अवेअरनेस जो आहे स्वतःचा, हं. तो ज्या वेळेला आपण वेन यू कम अक्रॉस काहीतरी मैत्रीण म्हणा किंवा कोण जे आपल्याला आवडत नसेल ते जर काय बोललं तर आपण त्यावेळेला सांभाळून घेतो. मे बी यू कॅन थिंक की नाही म्हणून आपण डिटॅच व्हायचं त्या थॉट्सना, राईट? पण करेक्ट. ते डोक्यात पण ते डोक्यात तर राहतं ना, की सेकंड टाइम अशी सिच्युएशन आली किंवा तीच मैत्रीण समोर आली, हं. यू गो बॅक टू दोज थॉट्स आणि मग आपण आपलं वागणं आपण बदलतोच की नाही त्या माणसा टुवर्ड्स दॅट पर्सन. तर ते साहजिक आहे ना, त्याला हरकत काय आहे? म्हणजे आता बघा, की समजा आपल्याला सगळ्यांना हा अनुभव आलेला आहे, की आपण लहानपणी केव्हा तरी कुठेतरी होतो आणि आपल्याला काहीतरी चटका बसला. इस्त्रीचा म्हणा, तव्याचा म्हणा, आणखीन कुठल्या गोष्टीचा, काळ्या पेटीचा. तर त्याच्यामुळे अग्नीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष थोडीच निर्माण झाला. आपण त्या अनुभवावरून हे शिकलो, की आपण त्याच्यापासून 4 हात दूर राहायचे. तर समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा वाईट अनुभव आला, येतो कधी-कधी. मग त्याच्या हे 4 हात दूर राहा. त्यांच्याबद्दल द्वेष नका बाळगू. द्वेष बाळगण्याची गरज नाही आहे. त्यांना जसं राहायचं तसं राहू द्या. आपण त्यांच्याशी 4 हात दूर राहा. वी डोंट हॅव टू अननेसेसरीली आपल्याला कोणाच्या गळ्यात पडायची काय गरज आहे? सो धिस इज हाऊ आय वुल्ड डील विथ इट, की येस आपण पुष्कळ ऑब्झर्व्ह केलं.
आणि आपल्याला असं लक्षात आलं, की ह्या व्यक्तीचा स्वभाव हा असा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मग आपण स्वतःला वाचवा. म्हणजे अग्नीसोबत सुद्धा ना, आपण संबंध केवढा ठेवू? जेवढा ठेवायला पाहिजे तेवढा ठेवू. इन द सेन्स की आपण तो अग्नी स्वयंपाक करायला वापरू शकतो. आपलं घर हिवाळ्यामध्ये हीट करायला वापरू शकतो. अग्नी इज युजफुल. असं नाहीये की तो अगदीच युजलेस आहे. परंतु जर तो आउट ऑफ कंट्रोल झाला, तर मग त्याने घर जळू शकतं. म्हणजे काय होतंय, की समजा आपण त्या अग्नीच्या खूप जवळ गेलो किंवा त्या अग्नीचा आपल्यावर खूप परिणाम झाला, तर आपण जळू शकतो. सो युअर माइंड विल गेट बर्न्ड ऑर फ्राईड or your brain will get fried if you come in contact with the person who mistreats you. असं होईल ना. तर त्याच्यामध्ये जर आपल्याला स्वतःचा बचाव करता आला, तर फार चांगली गोष्ट आहे. काय होतं, की आपल्याला त्रास जो आहे ना, तो गिराईतांकडनं, अनोळखी लोकांकडनं नाही होत. आपल्याला त्रास जो आहे, तो ओळखीच्या आणि जवळच्या लोकांकडूनच होतो. म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा युद्ध जे झालं, ते सख्या चुलत भावांमध्येच झालं. आपण ज्यांना महत्त्व देतो, त्यांच्यामुळेच आपल्या मनाला त्रास होतो. असं आहे. सो याचं उत्तर जे आहे ना, हे प्रत्येकाने स्वतःसाठी शोधायचं असतं. याला जनरल असं उत्तर नाही. जनरल उत्तर हेच आहे, की आपण ज्या गोष्टीला, ज्या व्यक्तीला, ज्या स्थानाला, ज्या परिस्थितीला महत्त्व दिलेलं आहे, ते महत्त्व आपणच काढून टाकायचं असतं. कारण की आपणच महत्त्व दिलेलं असतं. सो इफ वी कॅन डिव्हॅल्यू दॅट इन अवर ओन माइंड, त्याच्यानंतर मग काही वाटत नाही. पण जर आपण महत्त्व दिलेलं असेल आणि महत्त्व देत राहिलो, तर मग आपल्याला मनस्ताप सहन करावा लागेल. असं आहे. सो लेट्स गो टू द नेक्स्ट वन. पुष्कळ दिवसानंतर आपण एका सेशनमध्ये एकापेक्षा जास्त श्लोक घेतोय. अजून नाही झालंय. अजून ह्याच्यात नाही आलोय आपण. वी आर स्टिल इन ज्ञानेश्वरी. हा श्लोक संपला नाहीये. वी आर स्टिल डुइंग दी ओव्या. 900वी ओवी आली आहे बघा या अध्यायातली. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर. अर्जुना ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखं आणि सत्वरजादी गुणांसारखं असल्याने वरून वरून दिसतं तर खरं. म्हणजे मन आपल्याला इंद्रियांसारखं आणि सत्वरजादी गुणांसारखं दिसतं असल्याचं वरून वरून दिसतं. पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ. परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची झालेली नसते. त्याचप्रमाणे गुण आणि इंद्रिय यात जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण आणि इंद्रिये ही खरोखर नाहीत. जी गुळामधली गोडी आहे ना, त्या गोडीचा आणि आकाराचा काही संबंध आहे का? म्हणजे गुळाचा आकार समजा असा चौकोनी असला किंवा गुळाचा आकार गोल असला, तरी सुद्धा त्या गोडीमध्ये काही फरक पडेल का? त्याचप्रमाणे ब्रह्म, मन किंवा इंद्रिय यांच्या रूपाने दिसलं, तरी सुद्धा ब्रह्मामध्ये किंवा ब्रह्माच्या त्या मूळ स्वरूपामध्ये काही बदल घडेल का? हे जसं आहे तसंच राहील. सो इव्हन दो इट विल अपीअर ॲज द माइंड, इट विल अपीअर थ्रू द सेन्स ऑर्गन्स, इट विल स्टिल रिमेन द सेम. म्हणजे आपली जी जाणीव आहे, ती जाणीव सगळ्या इंद्रियांमधनं तशीच बाहेर निघते ना. जेव्हा आपण कानातनं निघते, तेव्हा आपण तिला श्रवणशक्ती म्हणतो. जेव्हा ती तोंडातनं निघते, तेव्हा तिला आपण रसना म्हणतो किंवा डोळ्यातनं निघते, तेव्हा आपण तिला दृष्टी म्हणतो. शक्ती तीच आहे. पण ती वेगवेगळ्या रूपाने प्रकट होते. अनलेस आय एम देअर, आय कॅनॉट हिअर, आय कॅनॉट सी, आय कॅनॉट स्मेल, आय कॅनॉट टेस्ट, आय कॅनॉट टच.
माझं असणं हे ह्या 5ही गोष्टींवर अवलंबून आहे. सॉरी, ह्या 5ही गोष्टी माझ्या असण्यावर अवलंबून आहे. आय सेड दी एक्झॅक्टली अपोझिट. या 5ही गोष्टी ज्या दिसतायत ना, ते माझ्या असण्यावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे हे सगळंच्या सगळं जग जे आहे ना, हे सगळंच्या सगळं जग त्या एका तत्वावर अवलंबून आहे आणि ते तत्व आहे ब्रह्म, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, निर्गुण निराकार. आणि ते दुसरं-तिसरं कोणी नसून माझी स्वतःचीच जाणीव आहे. माझी स्वतःची माझ्या वेगळेपणाची जाणीव नाही आहे. माझी स्वतःची माझ्या वेगळेपणाची जाणीव जी आहे ना, तिला अहंकार म्हणतात. दॅट इज नॉट करेक्ट. माझ्या स्वतःची असण्याबद्दलची जाणीव, माय अवेअरनेस ऑफ माय ओन बीइंग, दॅट इज ब्रह्म. त्याच्यावरच ते सगळंच्या सगळं जग आधारलं आहे ना. होल वर्ल्ड डिपेंड्स अपॉन मी बीइंग देअर. इफ आय एम नॉट देअर, द वर्ल्ड डझंट एक्झिस्ट. बट यू टेल मी, म्हणजे तुम्ही मला सांगा, की तुम्हाला कोणालाही आत्तापर्यंत कधीतरी, कधी आपण नसल्याचा अनुभव आलेला आहे का? हॅव यू एव्हर हॅड द एक्सपिरियन्स ऑफ युअर नॉट बीइंग? तुम्ही म्हणाल, की रात्री जेव्हा मी झोपते, तेव्हा मी नसते. रात्री जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपला हा जो जागृतावस्थेमधला मी आहे, तो नसतो. परंतु जेव्हा आपण उठतो झोपेतून, तेव्हा आपण म्हणतो ना कधी-कधी, की काल रात्री मला खूप छान झोप आली होती, पण मध्ये-मध्ये मला भयानक स्वप्न पडली. हे कोण म्हणतोय? हा जो जागा झालाय तो. जो जागा झालाय तो स्वप्नामध्ये किंवा तो झोपेमध्ये कुठे होता? तो तर नव्हताच. जो जागा आहे तो झोपेत नसतो. जागा झाल्यावर असं तो म्हणतो, की मला काल रात्री खूप झोप आली होती चांगली छान. पण तू कुठे होता? हे जागृत पुरुषा, वेअर वर यू ड्युरिंग डीप स्लीप? यू वरंट इव्हन देअर. हाऊ कम यू आर कॉमेंटिंग लाइक धिस? तर अशा प्रकारे कॉमेंटरी करणारा कोण असू शकतो? अशा प्रकारे कॉमेंटरी करणारा तोच असू शकतो, की जो ह्या तिन्ही अवस्थांमध्ये होता. तो मी आहे. मी जागृतावस्थेमध्ये जागृत पुरुष असल्यासारखं वाटतं. स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न पुरुष असल्यासारखं वाटतं. परंतु जागृत पुरुष, स्वप्न पुरुष, सुषुप्ती पुरुष, म्हणजे द वन हू इज अस्लीप, ह्या तिन्ही अवस्था माझ्या जाणीवेमध्ये येतात आणि जातात. आय एम द वन हू इज ऑब्झर्व्हिंग ऑल थ्री स्टेट्स. आय डोंट बिकम देम. ऑल्दो इट सीम्स टू मी दॅट आय बिकम देम. म्हणजे मला असं वाटतं की मी जागा झालो. मला असं वाटतं की मी झोपलो. मला असं वाटतं की मला स्वप्न पडलं. नो, नो, नो. ह्या तिन्ही अवस्था माझ्या जाणीवेतनं आल्या आणि गेल्या. मी तर जसा आहे तसाच आहे. माझ्या नसण्याचा अनुभव मला येऊ शकत नाही. आय कॅनॉट एव्हर एक्सपिरियन्स माय ॲब्सेन्स. आय कॅन नेव्हर एक्सपिरियन्स माय ॲब्सेन्स. जर आपल्याला आपल्या अभावाची जाणीव होऊच नाही शकली कधीच, तर मी आहे, असं म्हणण्याची तरी काय गरज आहे? इफ देअर इज नो चॉईस, इफ देअर इज नो विकल्प, आहे किंवा नाही, असा विकल्पच नाही आहे. तर मी आहे हे म्हणण्याची काय गरज आहे? आहे. आहे म्हणजे आहे. आणि कोणी दुसऱ्याने तुम्हाला सांगण्याची गरज आहे का ते? आपल्याला आपल्या असणेपणाची दुसऱ्या कोणाकडनं पावती घ्यायची गरज आहे? डू वी नीड टू गेट एनी एन्डोर्समेंट अबाउट अवर ओन बिईंग? आपण कधी कोणाला विचारतो? किंवा विचारलेलं आहे? किंवा कधी विचारू असं वाटतंय, की जरा बघा मी आहे की नाही आहे? असं नाही होऊ शकत. माझं असणं हे स्वयंसिद्ध आहे. माय बीइंग इज बियॉन्ड डाउट. माय बीइंग ऑल्वेज एक्झिस्ट्स. देअर इज नो वे आय कॅन नॉट एक्झिस्ट. आय विल ऑल्वेज बी. आय एम ऑल्वेज. आय हॅव ऑल्वेज बीन. तर हे जे शुद्ध चैतन्य आहे, म्हणजे माझी स्वतःबद्दलची जाणीव.
ही सनातन आहे. सनातन म्हणजे बियॉन्ड टाईम. इट इज देअर ड्युरिंग द पास्ट टेन्स, इट इज देअर ड्युरिंग द प्रेझेंट टेन्स, इट इज देअर ड्युरिंग द फ्युचर टेन्स. आणि आपल्याला त्या भूतकाळाचा अनुभव नाही येत कधीच. भविष्यकाळाचा पण नाही येत अनुभव कधी. आपल्याला अनुभव केवळ वर्तमान काळाचा येतो. तर हा वर्तमान काळ जो आहे ना, हा वर्तमान काळ अनंत आहे. वर्तमान काळच केवळ आहे. बाकी कुठलाच काळ नाहीये. तो वर्तमान काळ म्हणजे सनातन. तोच असतो नेहमी. देअर इज ऑल्वेज वर्तमान काळ. देअर इज नेव्हर एनी भूतकाळ. भूतकाळ इज ओन्ली इन द मेमरी. आपल्या स्मृतीमध्ये आहे तो भूतकाळ. खरोखरीच अस्तित्वात नाही आहे. अस्तित्वात काय आहे? अस्तित्वात नेहमी वर्तमान काळ आहे. त्या वर्तमान काळामध्ये जर आपण नेहमी राहू शकलो, त्या जाणीवेत आपण नेहमी राहू शकलो, तर आपल्याला दुःख नाही होऊ शकणार किंवा दुःख झालं तरी दुःखी नाही होणार आपण. दॅट इज द डील. अगा क्षीराची ये दशे, घृत क्षीराकारे असे, परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वजा. हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेमध्ये तूप हे दुधाच्या आकाराने असतं. जोपर्यंत आपण त्या दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्याचं तूप करत नाही, तोपर्यंत त्या दह्यामध्ये, त्या दुधामध्येच कणाकणामध्ये लोणी अंशरूपाने असतं. परंतु ते दूधच जसं तूप नसतं. दूध इज नॉट तूप. तूप आहे त्या दुधामध्ये, परंतु दूध हे तूप नाहीये. तैसे जे ये विकारी, विकार नोहे अवधारी, पै आकारा नाम भोवरी, ये रसोने ते सोने. त्याप्रमाणे जे ब्रह्म ह्या विकारात आहे, परंतु जे विकार नाही असं समज. ते कसं? तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सर्व सोनं ते सोनंच आहे. सोन्याच्या अलंकाराला आपण नाव देऊ, परंतु सोनं तर तसंच राहील ना. इट विल ओन्ली अपियर इन अ डिफरंट शेप, बट विल रिमेन गोल्ड. या उघड मराठिया, ते वेगळेपण धनंजया, जाण गुण इंद्रिया पासो निया. अर्जुना, या उघड उघड मराठी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गुणेंद्रियापासून वस्तूचं वेगळेपण समज. तर तू गुणेंद्रियांपासून वस्तूचं वेगळेपण समज. नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू, वस्तूसी नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व आकाराला बोलणं आहे, वस्तूला हे बोलणं नाही आहे. जे जेव्हा सोन्याचा आकार बदलतो किंवा त्याची व्यावहारिक उपयोगिता बदलते, तेव्हा आपण त्याला वेगळं नाम आणि रूप देतो. नाम आणि रूपामुळे त्याचं वेगळेपण आपल्याला भासतं. म्हणजे माती मातीच असते. त्या मातीपासून आपण मडकं पण बनवू शकतो किंवा कुंडी बनवू शकतो किंवा सुरई बनवू शकतो किंवा आणखीन काही मूर्ती पण बनवू शकतो. माती तर तशीच राहील ना. फक्त त्याचा आकार बदलला, की त्या मडक्यामध्ये आपण पाणी स्टोअर करू आणि मूर्तीची पूजा करू. माती तशीच आहे. परंतु तिचा आकार बदलल्यामुळे तिची उपयोगिता बदलली. सो इट्स युटिलिटी चेंज, फंक्शन चेंज. नाव बदललं, रूप बदललं आणि उपयोगिता बदलली. तो नाम, रूप आणि व्यावहारिक उपयोगिता. ह्या 3मुळे ब्रह्म वेगवेगळ्या रूपांनी आपल्यासमोर प्रगट होतं आणि आपण त्याला वेगळं आहे असं समजतो. पण वेगळं ते नाहीये. टफ टू अंडरस्टँड धिस, पण ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे मी जेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करतोय. ते गुण नव्हे कही, गुणातया संबंधू नाही, तरी परी तयाच्याची ठाई आभासती. ते ब्रह्म कधी गुण होत नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात. ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत असं आपल्याला वाटतं. ब्रह्माच्या ठिकाणी सत्व, रज, तम हे तिन्ही गुण आहेत असं वाटतं. ये तुले यासाठी संभ्रांताच्या पोटी ऐसे जाय किरीटी, हे जे हेची धरी. अर्जुना, एवढ्यामुळेच अज्ञानी लोकांच्या पोटात म्हणजे मनात असं वाटतं की ही वस्तूच गुणाला धारण करते. म्हणजे ब्रह्म हे गुणाला धारण करतं किंवा ब्रह्म हे गुण बनतं असं आपल्याला वाटतं. तरी ते का धरणे ऐसे, अभ्राते जेवी आकाशे का प्रतिवदन जैसे आरसेनी. परंतु अर्जुना, त्या वस्तूचं गुणाला धारण करणं असं आहे की जसं आकाश ढगांना धारण करतं अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो. तुम्ही मला सांगा की आरसा प्रतिबिंबाला धारण करतो का?
So whatever image we see of our own face in the mirror, does the mirror hold it? असं वाटतं ना पण, की त्या आरशामध्ये ते प्रतिबिंब धरलंय म्हणून आरशाने. आपल्याला ते प्रतिबिंब तर आरशातच दिसतंय. त्यामुळे असं वाटू शकतं, की त्या आरशाने त्या प्रतिबिंबाला धरलेलं आहे. पण जर तुम्ही त्या आरशासमोरनं दूर झालात, तर आरसा ते प्रतिबिंब सोडून देईल. दिसणारच नाही. सो अशा प्रकारे ह्या जगामध्ये जी मूळ वस्तू आहे, ओरिजिनल वस्तू, ती म्हणजे ब्रह्म आहे. ती फक्त या जगाच्या रूपाने आपल्याला दिसते आहे. कारण की तिच्याकडे आपण आपल्या इंद्रियातून आणि मनातून बघतो आहोत म्हणून. म्हणजे काय आहे, की तेच ब्रह्म आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये चेतन आहे असं वाटतं. सो द सेम थिंग, द सेम प्युअर अवेअरनेस appears to be enlivened in our body, in our mind, whereas it doesn't appear to be enlivened in whatever we see around us. तर त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे माहिती आहे का, की आपण जेव्हा इतर व्यक्तींना भेटतो, म्हणजे मी जेव्हा तुम्हाला भेटतो, तेव्हा तुमच्यामध्ये ती चेतना दिसते. तर अशा प्रकारे सृष्टी जी आहे ना, ती जड आणि चेतन किंवा जड आणि चेतन, इनसेन्शियंट आणि सेन्शियंट ह्या 2 मध्ये विभागली गेलेली आहे असं वाटतं. म्हणजे कसं आहे, की थ्रू थ्रू सर्टन shapes or forms, सेन्शियन्स इज मॅनिफेस्टेड. आपल्या शरीरामधनं, झाडांमधनं सुद्धा किंवा किड्यांमधनं, प्राण्यांमधनं ह्यांच्यामधून सेन्शियन्स एक्झिबिट होतो, मॅनिफेस्ट होतो. म्हणजे असं वाटतं, की ह्याच्यामध्ये जीव आहे. असं वाटतं ना, झाडामध्ये जीव आहेच, प्रश्नच नाही. कारण की झाड वाढतंय ना, त्याची मुळं खालती जात आहेत, त्याच्या फांद्या येत आहेत, हे सगळं दिसतं ना, आपोआप होतंय ना ते. त्यामुळे इट सीम्स टू अस दॅट दॅट पर्टिक्युलर शेप इज अलाइव्ह. मागे तुम्हाला दिसतात ना दगडगोटे वगैरे, पाणी. याच्यामध्ये फक्त असणेपण आहे. म्हणजे ओन्ली एक्झिस्ट्स. त्यानंतर जेव्हा आपण वनस्पती बघतो त्याच्यामध्ये असणेपण पण आहे आणि जीवन आहे. सो इट हॅज एक्झिस्टन्स प्लस लाईफ. त्यानंतर जेव्हा आपण प्राणी जगतामध्ये येतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? असणेपण तर आहेच, जीवन पण आहे आणि ज्ञान आहे. सो देअर इज नॉलेज. म्हणजे प्रत्येक प्राण्याला हे माहिती असतं, की आपलं अन्न कुठे शोधायचं, हाऊ टू फाइंड अ मेट, हाऊ टू प्रोक्रिएट, वेअर टू गो अँड ले एग्स वगैरे ह्या प्रकारचं. म्हणजे पक्ष्यांना सुद्धा घरटं कुठल्या काटक्या-कुटक्यांनी बांधायचं ते कळतं. ते घरटं कसं बांधायचं ते त्यांना उपजत असतं ज्ञान. तर प्राण्यांमध्ये आपण बघतो, की सत्ता पण आहे, जीवन पण आहे आणि ज्ञान पण आहे. आणि मग मनुष्यामध्ये काय आहे स्पेशल? मनुष्यामध्ये ह्या 3 गोष्टी पण आहेत आणि शेवटी आनंद पण आहे. आनंद कशामुळे? आनंद आपल्या स्वतःचं स्वरूप ओळखता येण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे म्हणून. मी स्वतः कोण आहे आणि खरा आनंद कशामध्ये आहे? तो आनंद शोधण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे माझ्या मनुष्यत्वाचं लक्षण आहे. परंतु सगळीकडे सत्ता सामान्य आहे. सो एक्झिस्टन्स इज कॉमन टू एव्हरीथिंग, इन्क्लुडिंग जड चेतन. त्यामुळे ते ब्रह्म सत्ता रूपाने जड चेतनमध्ये देखील आहे. म्हणजे जड सृष्टीमध्ये देखील आहे. ना तरी सूर्य प्रतिमंडल, जैसेनी धरी सलिल, का रश्मी करी मृगजळ, धरिजे जेवी. पाणी जसं सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करतं अथवा सूर्याची किरणं जशी मृगजळाला धारण करतात. म्हणजे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. परंतु त्या पाण्याने त्याला धारण केलंय का? किंवा सूर्याच्या किरणांमुळे जे आपल्याला मृगजळ दिसतं, मिराज, ते सूर्याच्या किरणांवर काही त्याचा परिणाम होतो का? काहीच नाही होत. तैसे गा संबंधे विण, यया सर्वा ते धरी निर्गुण, परी ते वाया जाणं मिथ्या दृष्टी. अर्जुना,
त्याप्रमाणे वास्तविक संबंधा वाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होतं. परंतु विकारास आधार आहे, हेही म्हणणं व्यर्थच आहे. कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेलं आहे असं समज. आपण समजा असं म्हटलं, की ते ब्रह्म जे आहे, ते या सगळ्या विकारांचा आधार आहे. तर ब्रह्म विकारयुक्त आहे का? नाही आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या आधारावर दिसतात, तर त्या भ्रमामुळे आहेत, असं तू समज. भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेलं आहे असं समज. आणि या परी निर्गुणे, गुणाते भोगणे, रंका राज्य करणे, स्वप्नी जैसे. आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसं राज्य करावं, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणं होय. निर्गुण ब्रह्मानी गुणांचा भोग घेणं म्हणजे काय, की एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नाचं राज्य करावं तसं आहे. म्हणजे काय, की सगळं कल्पना आहे फक्त. खरं काहीच नाही त्याच्यात. हं? म्हणोनी गुणाचा संगू अथवा गुणभोगू हा निर्गुणी लागू बोलो नये. म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग यांचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे हे बोलू नये. शुद्ध चैतन्यामध्ये, ब्रह्मामध्ये गुण नाही आहेत. त्याच्यामध्ये गुण आहेत किंवा त्याला गुण आहेत असं आपल्याला भासतं. ब्रह्म निर्गुण आहे आणि निराकार आहे आणि गुणातीत आहे. त्याच्याबद्दल आपण बोलू नाही शकत, खरं सांगायचं तर. म्हणजे हे सगळं जे बोलणं सुरू आहे ना, हे बोलणं त्या दिशेने आपल्याला घेऊन जायचा प्रयत्न करतंय. दिशा निर्देश करतंय. सो धिस होल कॉमेंट्री, गीता म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, these आर ओन्ली साइन पोस्ट्स. साइन पोस्ट म्हणजे काय माहिती आहे ना? पुण्यामध्ये एक अशी साइन पोस्ट आहे म्हणजे पाटी, पुणेरी पाटी. त्या पाटीवर असं लिहिलंय, की या दिशेने एरो. तिथे लिहिलंय तुमची मुंबई. या दिशेने तुमची मुंबई. आता समजा आपण हे बघितलं, तर ठीक आहे आपल्याला कळलं, की मुंबई ह्या दिशेने आहे. परंतु जर मुंबईला जायचं असेल, तर त्या दिशेने जावं पण तर लागेल ना. त्याचप्रमाणे गीता, ज्ञानेश्वरी हे आपल्याला दिशानिर्देश करतायत. कशाचा? की आपण कोण आहोत? ह्या आपल्या स्वरूपाचा बोध आपल्याला व्हावा, ह्याकडे आपण जावं किंवा ह्याच्यासाठी जे काही करण्याची आवश्यकता असेल, जी काही साधना करण्याची आवश्यकता असेल, ते करावं. याच्यासाठी तो केवळ दिशानिर्देश आहे. तर त्या साधनेमध्ये आपण नेहमी राहावं, अशी आपण प्रार्थना करू. हं? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. थँक यू. नमस्कार.